तर आता दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं कळतंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आल्याची माहिती समोर येतेय। नवनीत राणा यांना व्हॉट्सअप क्लिप पाठवून धमकी देण्यात आलेली असून नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांची पोलीस ठाण्यात या संदर्भात त्यांनी तक्रार दाखल केली आहे। फोन कॉल करणाऱ्या इसमाविरुद्ध कलम 354 त्याचबरोबर इतरही गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून व्हॉट्सअप क्लिपद्वारे नवनीत राणा यांना ही धमकी देण्यात आल्याचं कळतंय। आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून। संजय, नेमकी काय माहिती मिळते? अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, पोलिसांकडून काय अधिकृत माहिती मिळते? नवनीत राणा अमरावती जिल्ह्याच्या खासदार आहे। त्यांना काल एक ऑडिओ क्लिप आलेली आहे त्यांच्या व्हॉट्सअपवर आणि त्या ऑडिओ क्लिप मध्ये त्यांना धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून ही क्लिप पाठवत असल्याचा त्यामध्ये उल्लेख आहे। आणि याच कारणावरून त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत विनोद गुहे यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्या तक्रारीनुसार 354A 354D 506(2) आणि 67 म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापूर्वी देखील नवनीत राणा यांना धमक्या आलेल्या होत्या, मात्र आता जी धमकी जी आहे ही धमकी जरा वेगळी आहे आणि इंटरनॅशनल कॉल जे आहे इंटरनॅशनल कॉलवरून त्यांना धमकी आलेली आहे। सोबतच एक ऑडिओ क्लिप सुद्धा आलेली आहे। त्यामध्ये अश्लील शब्दाचा वापर सुद्धा करण्यात आलेला आहे नवनीत राणा यांच्यासाठी आणि भारताला सुद्धा त्यामध्ये धमकी देण्यात आलेली आहे। आम्ही जिस तरह से अफगाणिस्तान में कहते हैं असा उल्लेख त्यामध्ये अफगाणिस्तानचा आणि पाकिस्तानचा त्या ऑडिओ क्लिप मध्ये उल्लेख आहे आणि त्यावरूनच आता जे वातावरण तापलेलं आहे। यापूर्वी देखील नवनीत राणा यांना हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर धमकी आलेली होती आणि आता परत धमकी आल्याने एक अमरावतीमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतलेली आहे आणि या तक्रारीवरून आता आरोपीचा शोध घेण्याची जी मोहीम आहे ती मोहीम सुरू केलेली आहे आणि यामध्ये मोदी आणि शाह यांच्या नावाचा सुद्धा या ऑडिओ क्लिप मध्ये आणि तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यांना सुद्धा एक प्रकारे धमकी देण्यात आलेली आहे म्हणाली। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। मात्र या संपूर्ण बातमीचा आपण पाठपुरावा करत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।